जसं लोकशाहीचा पाया ही समता, बंधुता आणि न्याय असा आहे, तसं की सर्व राज्यामध्ये समानता असली पाहिजे. आपण सर्व एक आहोत. या दृष्टीने लोकशाही हा सर्वांचा पाया आहे, कणा आहे आणि संविधानानुसारच आपला भारत देश चालतो. त्यामुळे सर्व राज्य न्याय, समता, बंधुता याने चालावेत. लोकांमध्ये लोकशाहीने हे राज्य चालावं ही भावना लोकांमध्ये जागृत व्हावी, या दृष्टीने आम्ही संविधानाची रॅली या ठिकाणी आज काढलेली आहे. भारतीय संविधान आणि भारतीय संविधानाने दिलेले आपल्याला हक्क आणि अधिकार, त्या हक्क आणि अधिकाराची जाणीव ही सर्वसामान्य लोकांना अजूनपर्यंत झालेली नाही की बाबासाहेबांनी आपल्यासाठी एवढं मोठं काय करून ठेवलेलं आहे. यामध्ये बाबासाहेब आंबेडकर जेव्हा संविधान समितीचे मसुदा समितीचे अध्यक्ष बनवले, तेव्हाच बाबासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य आहे, या स्वराज्याची संकल्पना, महात्मा फुलेंचे शिक्षणाविषयी विचार, महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आजचा हा तिचा उपक्रम आहे. गेले 22 तारखेपासून तुम्ही वेगवेगळे उपक्रम घेतात. काय अजेंडा? गेल्या 22 तारखेपासून आम्ही क्रीडा महोत्सवाला सुरुवात केलेली होती. त्यामध्ये प्राथमिक विभागातील, माध्यमिक विभागातील व उच्च माध्यमिक विभागातील तसेच शिवाजी महाविद्यालय या ठिकाणी सर्वांच्या क्रीडा आयोजन केलेल्या होत्या. वेगवेगळे क्रीडा प्रकारांचं स्पर्धांचं आयोजन केलेलं होतं आणि आजपासून प्रत्यक्ष जल्लोष 2025 म्हणून जनता विद्या मंदिर आजपासून दिवसभर मुलांचे कार्यक्रम घेणार आहे. त्याचबरोबर संध्याकाळी विविध नृत्याचे कार्यक्रम असतील, गुणप्रदर्शन असतील, या सर्व कार्यक्रमांचं भरगच्च असे 6 ते 10 या दरम्यान आम्ही नियोजन केलेलं आहे. यामध्ये प्राथमिक विभाग सक्रिय आहे, माध्यमिक विभाग आहे, उच्च माध्यमिक विभाग आहे व शिवाजी महाविद्यालयाने देखील आपल्या युवकांचा यामध्ये जल्लोषामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. आणि सर्व मुरुडवासियांना आमचं विनम्र आव्हान आहे की सर्वांनी आमच्या या चिमुकल्यांचा, सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक पाहण्यासाठी यावं आणि त्यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव करावा. यासाठी आम्ही सर्वांना आव्हान करतोय की त्यांनी या कार्यक्रमाचा 25, 26, 27 या 3 दिवसामध्ये लाभ घ्यावा. आज दिवसभरात काय कार्यक्रम आहे? शोभायात्रा झाल्यानंतर आज शोभायात्रा झाल्यानंतर आम्ही अतिशय मोठं प्रदर्शन विज्ञान विषयाचं असेल, गणित विषयाचं असेल, सर्व इतिहास भूगोल विषयाचं असेल, सर्व विषयाचं अतिशय लक्षणीय असं प्रदर्शन त्या ठिकाणी मांडलेलं आहे आणि ते 3 दिवस बोर्डवासियांसाठी आम्ही खुलं ठेवणार आहोत. त्याचबरोबर या प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या विषयावरती प्रकाश टाकलेला आहे. तरी हे अनोखं प्रदर्शन, असं खूप मोठं प्रदर्शन आम्ही जनता विद्या मंदिर उच्च माध्यमिक विभागाने यावर्षी सादर केलेलं आहे. अतिशय खूप लक्षणीय पाहण्यासारखं असं हे प्रदर्शन असणार आहे. त्यानंतर दिवसभरामध्ये विविध प्रश्नमंजुषा कार्यक्रम असतील, त्यानंतर रांगोळी स्पर्धा असतील किंवा इतर आणखीन असंबंध स्पर्धा असतील, असे वेगवेगळे कार्यक्रम दिवसभरामध्ये देखील विद्यार्थ्यांचे होणार आहेत आणि संध्याकाळी मुख्य स्टेजवरती विविध गुणप्रदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आजचा जो हा कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमामध्ये संपूर्ण देशाचं राज्यांच्या वेशभूषांचं प्रदर्शनामध्ये या ठिकाणी दिसून आलं. अगदी छान अशी संचकृती होती. यातून आपण काय संदेश देऊ इच्छिता? जसं लोकशाहीचा पाया ही समता, बंधुता आणि न्याय असा आहे, तसं की सर्व राज्यामध्ये समानता असली पाहिजे. आपण सर्व एक आहोत. या दृष्टीने लोकशाही हा सर्वांचा पाया आहे, कणा आहे आणि संविधानानुसारच आपला भारत देश चालतो. त्यामुळे सर्व राज्य न्याय, समता, बंधुता याने चालावेत. लोकांमध्ये लोकशाहीने हे राज्य चालावं ही भावना लोकांमध्ये जागृत व्हावी, या दृष्टीने आम्ही संविधानाची रॅली या ठिकाणी आज काढलेली आहे. आजचा 25 डिसेंबर हा दिन म्हणजेच मनुस्मृती दहनाचा दिन आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच दिवशी मनुस्मृतीचं दहन केलेलं होतं आणि याच दिवशी आपण संविधानाची रॅली काढताय. सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्याबद्दल तुमचं सर्व जनता परिवाराचं खूप अभिनंदन. असेच उपक्रम सातत्याने पुढे घेत राहाल अशी आम्ही या ठिकाणी अपेक्षा करतो. आणि आजच्या सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं की आपल्याला 25 तारीख 27 या 3 दिवसामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचं असेल, त्यानंतर निबंध स्पर्धा असेल, भाषण स्पर्धा असेल, वेगवेगळे कार्यक्रम आयोजन केलेलं आहे. तसंच या ठिकाणी सरांनी सांगितलं की विज्ञान प्रदर्शन, गणिताचं सर्व विषयाचं प्रदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. तर संपूर्ण मुरुड शहर आणि मुरुड परिसरामधील सर्व नागरिकांस आम्ही माझ्या चॅनलच्या वतीनं आवाहन करतो की आपण या कार्यक्रमाचा पुरेपूर लाभ घ्यावा, अशी
जनता विद्या मंदिर परिवार आणि समस्त आणि ते यूट्यूब चॅनल आले न्यूज आले यांच्या वतीनं देखील सोशल मीडियाच्या वतीनं देखील मी देखील या ठिकाणी आवाहन करतो की आपण या सुंदर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. आम्ही देखील जनता परिवाराचे आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो आणि सर्वांनी कार्यक्रमाला यावं असं मनपूर्वक आपणास विनंती करतो. ओके सर. भारतीय संविधान आणि भारतीय संविधानाने दिलेले आपल्याला हक्क आणि अधिकार, त्या हक्क आणि अधिकाराची जाणीव ही सर्वसामान्य लोकांना अजूनपर्यंत झालेली नाही की बाबासाहेबांनी आपल्यासाठी एवढं मोठं काय करून ठेवलेलं आहे. यामध्ये बाबासाहेब आंबेडकर जेव्हा संविधान समितीचे मसुदा समितीचे अध्यक्ष बनवले तेव्हाच बाबासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य आहे या स्वराज्याची संकल्पना, महात्मा फुलेंचे शिक्षणाविषयी विचार, हे सर्व म्हणजे सर्वांना शिक्षणाचा अधिकार असावा, सर्वांना मूलभूत अधिकार असावेत, त्या अनुषंगाने त्यांनी महाराजांचं स्वराज्य असेल, न्याय, स्वातंत्र्य, बंधुभाव, धर्मनिरपेक्षता, साम्यवाद या सर्व गोष्टींचा गाभा पूर्ण त्या उद्देशिकेमध्ये टाकलेला आहे, जो की आपल्याला या प्रदर्शनामधून आम्ही दाखवलेला आहे. उद्देशिकेमध्ये पूर्ण जो संविधानाचा गाभा आहे तो दिसून येतो आणि त्याचबरोबर लोकांमध्ये एक जनजागृती व्हावी की संविधान हे फक्त अमुक लोकांचं नाही तर हे सर्व भारतीयांसाठी आहे, कारण की त्यामध्ये पहिलाच उल्लेख आहे की आम्ही भारतीय लोक. त्यामुळे आम्ही या दिवशी ठरवलं की मुरुडमध्ये आम्ही संविधानाची एक मोठी प्रत तयार करावी आणि ती आम्ही तयार केली आणि संस्थेनं सुद्धा आम्हाला याची परवानगी दिली, त्याबद्दल संस्थेचे सुद्धा आम्ही आभार मानतो. आणि आपल्या सर्वांना आवाहन करतो की ही जी संविधान प्रत आहे आणि उद्देशिका त्यासोबत एक सेल्फी पॉईंट सुद्धा आम्ही तिथं ठेवलेला आहे, तो सुद्धा तुम्हाला सर्वसामान्यांना खुल्ला असेल, पालक असतील, विद्यार्थी असतील, त्यांना सेल्फी काढताना सुद्धा संविधानाची प्रत हातामध्ये आहे आणि फोटो काढून घेता येईल अशी सुविधा केलेली आहे. सर्वांना आव्हान आहे की त्यांनी जनता विद्या मंदिर इकडे येऊन कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा आणि आम्हाला आशीर्वाद द्यावा. धन्यवाद सर. धन्यवाद. भारत अखंड देश आहे, विविधतेत एकता. ह्या देशामध्ये सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात आणि संविधान आज 25 डिसेंबर 2025 या दिवशी जो आज कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे, अत्यंत उत्कृष्ट असं हे कार्य जनता विद्या मंदिर मुरुडच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मराठी बोलणारे असेल, संपूर्ण जगभरातील मराठी बोलणाऱ्या माणसासाठी अत्यंत प्रेरणादायी असा हा उपक्रम आहे. तर 72 वर्षापूर्वी स्थापन झालेली शाळा एक चांगला उपक्रम ह्या माध्यमातून होतो. ह्या लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र आणि भारत असेल जगभरात मराठी बोलणाऱ्या सर्व माणसांना एक नम्र असं आव्हान करतो की अशा प्रकारचे उपक्रम आपण राबवावेत, जेणेकरून येणाऱ्या पिढीला संविधानाबद्दल माहिती होईल, नागरिकांच्या हक्क अधिकाराबद्दल माहिती होईल, आपल्या महापुरुषाबद्दल माहिती होईल. एवढे जर कार्यक्रम आपण घेतले तर निश्चितच हे कार्यक्रम हे प्रेरणादायी राहतील. एवढंच बोलतो आणि आज हे 3 दिवस जे 25, 26, 27 रोजी जनता विद्या मंदिर मुरुड या ठिकाणी जे कार्यक्रम उपक्रम ह्या ठिकाणी राबवले जातात त्या कार्यक्रमास उपक्रमास मुरुड आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी यावं आणि हा कार्यक्रमाचा आनंद घ्यावा एवढंच या ठिकाणी आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.